नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात. आणि मंडळी आजचा भाग इतका खतरनाक दाखवलाय ना, म्हणजे हा विद्याधर आता इकडे त्रास देत असतो आनंदीला. आनंदीने ती रश्शी पकडलेली असते आणि म्हणते की आज तुझ्या नवऱ्याचा म्हणजे युगंधरचा आणि तुझ्या लाडक्या सावत्र मुलाचा शेवट होणार आहे. आणि मंडळी आता आनंदीने इथे काळीचं रूप धारण केलंय आणि त्या विद्याधरला एका लातेमध्ये तिने बाहेर उडवलंय बरं का. आणि तिने सांगितलं की माझ्या आणि माझ्या मुलांपासून लांब राहायचं, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. आणि मंडळी जेव्हा आता ह्या युगंधरसमोर विद्याधरचा खरा चेहरा येतो आणि त्यानंतर विद्याधरने जो काही धडा शिकवला ना, खतरनाक भाग दाखवलाय मंडळी आजचा. आणि त्यासोबत आता हा विद्याधरचा खरा चेहरा सुद्धा आता सगळ्यांच्या समोर येणार आहे. म्हणजे डोक्यात पडणारा झुंबर हा दुसरा तिसरा कोणी नाही तर विद्याधरनेच पाडला, हे आता आनंदीने सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. आणि मंडळी यांना सगळ्यांसमोर आता पृथ्वीने आणि युगंधरने आनंदीचं कौतुक केलंय, कारण आनंदीमुळेच आता सगळ्यांचा जीव वाचलेला असतो. तर मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन अपडेट आणि नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी इकडे आता विद्याधर जो आहे तो झुंबरचा जो दोरखंड असतो तो करवतीने जे कटर आहे त्याच्याने कट करत असतो. आणि आनंदीला त्याचा आवाज येतो की ते कोणीतरी मोठ्या चाकूने किंवा सुरेने काहीतरी कट करतंय. आणि आनंदीला काही कळत नाही आहे, पण इथेच नक्की काहीतरी घडतंय हे तिला चांगलं माहिती आहे. आणि म्हणून आता आनंदी ना नक्की कोण काय करते हे बघायला आतमध्ये चाललेली असते. आणि तोपर्यंत विद्याधरने तो दोरखंड आहे ऑलमोस्ट कट केलेला असतो. तर मंडळी इकडे आता दाखवले की मिताली आणि पृथ्वी दोघं सुद्धा आता इकडे स्टेजवर आलेत. आणि ते सगळ्या त्या दोघांचं सगळेजण खूप कौतुक करतात, कारण त्यांचा जो फर्स्ट राऊंड झालेला असतो तो खूप सुंदर झाला आहे. आणि मिताली म्हणत असते की तुम्ही सगळ्यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं. आमचं पहिलं साडीचं लॉन्चिंग जे प्रोडक्ट आम्ही लॉन्च केलं त्याला तुम्ही इतकं प्रेम दिलं की खरंच सगळ्यांचे ती आभार मानत असते. आणि मंडळी तेव्हाच आता ह्या सगळं बघून युगंधरला सुद्धा खूप कौतुक वाटते, कारण पृथ्वीचा एवढा मोठा फर्स्ट प्रोजेक्ट आहे आणि त्याला लोकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. त्यावर मिताली म्हणत असते की तुमच्या सगळ्यांसाठी आणखीन एक मोठं सरप्राईज आहे. आणि ते म्हणजे आपण ह्या 6 वारी साडीसोबत आणखीन एक 9 वारी साडीसुद्धा लॉन्च करणार आहोत. आणि त्या सगळ्याचं क्रेडिट जातं फक्त आणि फक्त पृथ्वी यांना. आणि ती आता पृथ्वीचं सुद्धा भरभरून कौतुक करत असते आणि म्हणते की यामध्ये पण आता एक छोटासा ट्विस्ट आहे. आणि ते म्हणजे आपण त्याला हँड पॉकेट शिवलेलं आहे. आता सगळेजण पृथ्वीचं आणि मितालीचं खूप कौतुक करत असतात, टाळ्या वाजवत असतात. तेवढ्यात आता मिताली म्हणते की आम्ही आता तुमचा अजिबात वेळ वाया घालवणार नाही आहे. मला माहिती आहे की आमचं दुसरं प्रोजेक्ट बघण्यासाठी तुम्ही लोकं खूप एक्सायटेड आहात, खूप उत्सुक आहात. आणि म्हणूनच मी आता बोलवत आहे शिल्पा यांना. आणि सगळेजण आता पुन्हा शिल्पाचं स्वागत करत असतात. आणि तेवढ्यात शिल्पा आता 9 वारी साडीमध्ये खूप छान तयार होऊन आलेली असते. मंडळी तो साडी इतकी सुंदर बनवली ना, आणि शिल्पाचा मेकअपसुद्धा खूप छान झालेला असतो. आता शिल्पा ज्या क्षणी स्टेजवर येते सगळेजण शिल्पाकडे पाहत असतात. तर इकडे सगळा हा माहोल सुरू असतो, फोटोग्राफरचे फोटोशूट्स करणं आणि बाकी सगळ्या गोष्टी असतात. आणि बाहेर प्रचंड आवाजसुद्धा आहे. त्याच्यामुळे आता आनंदी कुठे आहे हे कोणालाच माहीत नाही आहे. आणि खरं तर हा राऊंड असा असतो की ज्याच्यामध्ये शिल्पाला आणि आनंदीला दोघींना एकत्रच यायचं असतं, पण आनंदी अजूनही आलेलीच नसते. आता इथे पृथ्वीला पडलंय की शिल्पा आत्या तर आली इथे, पण आनंदी राहिली कुठे. बाकी कोणाच्या ही गोष्ट लक्षातच येत नाही आहे. सगळेजण खूप म्हणजे ती गोष्ट एन्जॉय करत असतात. शिल्पा आता सगळ्यांसमोर येते आणि तिच्या ज्या काही पोजेस आहेत त्या सगळ्या पोजेस इथे देऊन तिचं मॉडेलिंग सुरू आहे. आणि मंडळी आता तेवढ्यातच आरतीच्या एक गोष्ट लक्षात येते की आनंदी कुठे राहिली, म्हणजे आनंदी एवढ्यात इथे यायला पाहिजे होती, आनंदी का नाही आली शिल्पाताईसोबत. आता तिला थोडंसं विचित्र वाटतं. आणि बाकी सगळे इथे दंग आहेत. आरती म्हणत असते की मला बघायला हवं की आनंदी कुठे राहिली आहे. आणि म्हणून आरती आता तिथून उठून आनंदीला बघायला चालली आहे. तर तेवढ्यात तिला तिथे सुनीता भेटते. आणि आरती म्हणते की तुम्ही आनंदीला पाहिलात का, म्हणजे आनंदी आता स्टेजवर असायला हवी होती, आनंदी का नाही बाहेर आली आहे, म्हणजे तिची अजून तयारी झाली नाही आहे का. तेव्हा सुनीता म्हणते की नाही हो, मी त्यांची सगळी तयारी करून दिली, त्यांनी साडी मेकअप वगैरे सगळं झालेलं आणि त्या इथे येऊन थांबल्या होत्या, मग त्या स्टेजवर का नाही गेल्या मला पण माहीत नाही. आरती म्हणते बरं ठीक आहे, तुम्ही थांबा इथेच, मी बघते आनंदी कुठे राहिली ती. आणि ती आता आनंदीला शोधायला आतमध्ये जाते. तर मंडळी इकडे हा विद्याधर आहे ना, त्याने दोरखंड जो आहे तो ऑलमोस्ट तोडला आहे आणि फक्त थोडंसं त्यांनी बाकी ठेवलेलं असतं. आणि म्हणते की आता शिल्पाची एंट्री झाली आणि ज्या क्षणी ही आनंदी स्टेजवर जाईल तेव्हा हा झुंबर तिच्या डोक्यात पडणार आणि आनंदीचा खेळ कायमचा संपणार. आता त्यांनी हा आनंदीला मारण्यासाठी सगळा प्लॅन केलेला असतो. आणि मंडळी आता इकडे असं दाखवलं आहे की आनंदी इकडे शोधत शोधत त्या रूमपर्यंत येते. आणि तिच्या मागोमाग आता आरतीसुद्धा आली आहे. आता आनंदीला आरती म्हणत असते की अगं आनंदी इथं काय करतेस तू, सगळेजण तिकडे स्टेजवर वाट बघतायत तुझी, तू आता तिथे असायला हवं.
तेवढ्यात आनंदी म्हणते की नाही आरतीताई, इथे ना मला ना काहीतरी कापल्याचा किंवा काहीतरी तुटल्याचा आवाज येत होता. इथे कोणीतरी होतं आणि कोणीतरी काहीतरी कापत होतं. आणि मंडळी जेव्हा आनंदी हे सगळं आरतीला सांगते ना, तेवढ्यात आरतीचं लक्ष तिथे झुंबरचा जो दोरखंड आहे जो तुटलेला आहे तिकडे लक्ष जातं. आणि तो जेवढ्यात तिचं लक्ष जातं ना तेवढा तो झुंबरचा दोरखंड तुटतो आणि आरती धाव जाऊन जोरात ओरडते आणि त्या झुंबरचा दोरखंड ओढते. आता आनंदी म्हणते की काय झालं आरतीताई, तू का ओरडलीस? आता आरती म्हणते आनंदी तू हे पकड लवकर, हे बघ काय झालं ते, हा दोरखंड तुटला आहे, जर माझ्या हातून सुटला ना तर झुंबर खाली पडेल. आणि मंडळी आता आनंदीसुद्धा लगेच तो दोरखंड पकडते आणि त्या दोघींनी त्या दोरखंड पकडलाय बरं का. आणि त्या खूप सावरण्याचा प्रयत्न करतात पण त्याचा स्पीड एवढा असतो की त्या दोघी पण त्याच्या स्पीडने पुढेच जातात अगदी. तर मंडळी आता इकडे मात्र पृथ्वीला टेन्शन आलंय की आनंदी राहिली कुठे, ती का अजून आली नाही आहे. खरं तर ती आत्यासोबतच स्टेजवर यायला पाहिजे होती, एवढा का वेळ लागतोय तिला. आता पृथ्वीची जी काही घालमेल झाली ना ते हा विद्याधर बघत असतो आणि म्हणतो की तू ज्या व्यक्तीची वाट पाहतोस ना ती ज्या क्षणी ह्या स्टेजवर येईल ना खूप मोठा धमाका होणार आहे. तर मंडळी आता इकडे अजूनही शिल्पाचा राऊंड सुरू आहे. म्हणजे शिल्पा तिने तिच्या काही पोजेसवरी देते कारण अजूनही आनंदी आलेली नाही आहे, त्याच्यामुळे तेवढा वेळ काढणं तिला पण गरजेचं असतं आणि म्हणून ती अजूनही स्टेजवरच असते आणि बाकीचे सगळ्यांचं फोटोशूट वगैरे चालूच आहे. तर हा विद्याधर म्हणतो की तो दोरखंड मी तोडला होता, तो अजूनही खाली कसा नाही आला आणि ही आनंदी का येत नाही आहे. जोपर्यंत आनंदी येत नाही आहे ना, नाहीतर माझा प्लॅन पूर्णपणे फसायचा. नाही असं होऊन चालणार नाही आहे, ही आनंदी राहिली कुठं बघायला हवं. आणि मंडळी म्हणून हा विद्याधर आहे ना तिथून बघण्यासाठी आतमध्ये निघून चाललेला असतो कारण तो दोरखंड पण अजून तुटला नाही आहे आणि आनंदीसुद्धा बाहेर आली नाही आहे, म्हणून त्याला थोडासा संशय येतो त्या ठिकाणी. तर मंडळी इकडे आता शिल्पा जी आहे ना वेळ घालण्यासाठी किंवा लोकांचं मनोरंजन करण्यासाठी तिचं मॉडेलिंग अजून चालूच असतं. आणि आता ह्या सगळ्यांची कुजबूज सुरू झाली आहे की म्हणजे आनंदी अजून का आली नाही आहे. इथे पृथ्वी आता जातो आणि मितालीला म्हणतो की मिताली काय झालं, आनंदीची अजून तयारी झाली नाही आहे का. मिताली म्हणते की नाही रे, तिची तर सगळी तयारी झाली आहे, म्हणजे साडी वगैरे ड्रेपिंग सगळं झालं होतं. मग आता हा म्हणतो की मग अजून का आली नाही आहे. तर मंडळी आता इकडे जो सीन दाखवला ना खूपच थरारक असा दाखवला आहे. या बिचाऱ्या एवढा मोठा झुंबर आणि त्याची रस्सी हातात धरून खूप पकडण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या जीवाच्या पलीकडची ही गोष्ट दाखवली आहे, पण तरी त्या दोघींनी हार नाही मानली आहे. आणि आनंदी म्हणते की आरतीताई तू एक काम कर, हे असं पकडून किती वेळ आपण थांबणार आहोत आणि मलासुद्धा बाहेर जायचं आहे. तू एक काम कर, तू जा आणि तिथले जे कार्पेंटर्स आहेत ना त्यांना बोलून घे. आरती म्हणते आनंदी मी तुला एकटीला सोडून कसं जाऊ, जर मी हा झुंबर सोडला तर तुझ्या हातातून निसटला तर काय होईल. आता आनंदी म्हणते की तू त्याची काळजी नको करूस, आरतीताई मी पकडते, आता ही वेळच नाही आहे, तू जा बरं आधी इथून. आणि मंडळी आता आरती तिथून बाहेर जाते तिथले जे कामगार आहेत त्यांना बोलवण्यासाठी. आणि आनंदीने तो झुंबर एकटीनेच पकडलेला असतो आणि तिचाही तोळ जातो आणि भिंतीवर जाऊन ती जोरात आपटते कारण त्या झुंबरने ती खूप जोरात खेचली गेलेली असते. पण तरीसुद्धा तिने हार नाही मानले, खूप जोराने तो झुंबर पकडून ठेवलेला असतो. आणि मंडळी तेवढाच हा विद्याधर आतमध्ये येतो आणि आता आनंदी राहिली कुठे आणि झुंबर अजून तुटला का नाही आहे हे जेव्हा तो बघायला येतो ना तेव्हा कळतं की म्हणजे तिथे हा सगळा सीन झाला आहे आणि आरती नेमकी तिथून बाहेर चाललेली असते लोकांना बोलवायला. हा पटकन तिला आरतीला रूममध्ये कोंडून ठेवतो, म्हणजे ज्या रूममध्ये ती शोधायला गेलेली असते दाराची बाहेर खिळी लावतो आणि म्हणतो आली मोठी बहिणीला वाचवायला, आता बघतोस ना तुझ्या बहिणीला कसं वाचवतेस ती. तर मंडळी इकडे मात्र सगळं खूप सिरियस सीन झाला आहे कारण आनंदी अजून बाहेर आली नाही आहे, त्याच्यामुळे सगळं वातावरण एकदम शांत झालं आहे. आता शिल्पाचे राऊंड तर सगळे झालेत, बिचारे किती वेळ तिथे थांबून राहणार. आणि त्यातलीच एक आता माणूस म्हणजे जी प्रेस कॉन्फरन्सला आलेली जी मुलगी असते ती म्हणते की काय झालं विद्याधर सर, काही प्रॉब्लेम झाला आहे का, म्हणजे तुमच्या नवारी एक साडीचा लुक तर झालेला आहे पण आणखीन तुम्ही एका साडीची म्हणजे तुमची दुसरी जी मॉडेल आहे आनंदी त्यासुद्धा येणार होत्या ना, मग त्या राहिल्या कुठे. आता युगंधरसुद्धा विचार करतो की आनंदीला काय झालं, ती अजून का आली नाही आहे. आता ही मुलगी म्हणते की सर काय झालं, काही टेक्निकल इश्यू आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, बॅकस्टेजचा काही प्रॉब्लेम आहे का, काही असेल तर तसं सांगा. पण आता पृथ्वी पुढे येतो नाही म्हणतो की नाही मॅडम काहीच प्रॉब्लेम नाही आहे, अगदी थोड्या वेळातच आपली जी मॉडेल आहे ना ती येईल तुमच्यासमोर. तोपर्यंत आपण एक काम करूया, आपला जो आत्ताचा जो झालेला राऊंड आहे तो राऊंड कसा झाला, तुम्हाला त्याच्याबद्दल काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील का तर ते तुम्ही मला विचारू शकता. आणि मंडळी आता पुन्हा हे लोक जे आहेत ना इथे पृथ्वीचा इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात करतात. आता पृथ्वीला सुद्धा वाटतं की आनंदी येईपर्यंत आपण ह्या लोकांना इंटरव्ह्यूमध्ये थोडंसं एंगेज करूया जेणेकरून आनंदी तोपर्यंत इकडे निघून येईल. तर मंडळी इकडे आता आनंदीने तो दोरखंड पकडून ठेवलेला आहे आणि हा विद्याधर तिच्या मागून आलेला आहे बरं का. आणि तो सगळी गंमत बघत असतो आणि आता इकडे आनंदीला म्हणतो की आनंदी अगं तू इथं काय करते, बाहेर तुझा आता राऊंड आहे ना, तुला जायचं आहे ना स्टेजवरती. आता आनंदीला कळतं की हा विद्याधर इथे आला आहे म्हणून आणि ती विद्याधरला म्हणते की ऐका ना तुम्ही हे पकडा ना, हा दोरखंड सुटणार आहे पकडा. त्याच्यावर आता हा विद्याधर ना जोरात हसायला लागतो.
तर मंडळी इकडे आता हा पृथ्वी सगळ्यांना म्हणजे त्याचा इंटरव्ह्यू चालला आहे, बरेचसे लोक प्रश्न विचारतात आणि तो एक सीन असा दाखवलेला आहे. पण आता युगंधरच्या डोक्यात हीच गोष्ट आहे की काय झालं, आनंदी अजून का येत नाही आहे, एवढा का वेळ लागतो, म्हणजे ती कधीच तयार होऊन बसली होती, नक्की काही गडबड वगैरे तर झाली नसेल ना. आता त्याच्या मनात एवढी शंका तरी येते, पण तरीसुद्धा तो आनंदीला बघायला जात नाही बरं का, तिथेच थांबलेला दाखवला आहे. आणि हा विद्याधर म्हणतो की येडी विडी झाली आहे का, हा दोरखंड मी पकडू, मुळात हा दोरखंड तुझ्या डोक्यात पडावा ना म्हणून मी स्वतःच कापून ठेवला आहे. आणि बाई तू मलाच पकडायला सांगते का. आणि मंडळी तेव्हा आता आनंदीच्या लक्षात येतं, म्हणजे हा दोरखंड तुटलेला नाही आहे, तर ह्या विद्याधरने स्वतःच कापलेला आहे. आनंदी म्हणते की काय. आणि आता तो आनंदीच्या हातातला जो दोरखंड आहे तो सोडण्याचा प्रयत्न करते, सोडून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आनंदीने तो गच्च धरला आहे आणि तिला म्हणतो की सोड, सोड तो दोरखंड. आनंदी म्हणते की मी काही झालं तरी हा दोरखंड सोडणार नाही. आणि त्या दोघांमध्ये आता खूप झटापट सुरू झालेली असते. तर मंडळी इकडे आता पुन्हा असं दाखवलं की युगंधर खूप काळजीमध्ये आलाय की काय झालं असेल आनंदीला, ती काय येत नाहीये, एवढा वेळ का लागतोय. आता बापूसुद्धा म्हणत असतात की आनंदीला एवढा वेळ का लागतोय, कुठे राहिली ती. आणि आता मीडियावाले जे लोक आहेत ते आता पुन्हा 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 प्रश्न विचारतात की तुमची मॉडेलला यायला अजून का वेळ लागतोय. आणि मंडळी आता इकडे असं दाखवलंय, आनंदी आणि विद्याधरमध्ये झटापट सुरू असते. विद्याधर आनंदीच्या हातातला आता दोरखंड खेचून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण आनंदी काही ती सोडत नाहीये. आणि शेवटी आनंदी आता विद्याधरच्या जोरात लात मारते आणि त्याला बाजूला सोडवते. बापरे, आता आनंदीने म्हणजे तिच्यात अशी ताकद दाखवली ना की विद्याधर अक्षरशः बाहेर म्हणजे मागच्या बाजूला जाऊन आपटलाय. आनंदी म्हणते की माझ्या आणि माझ्या मुलांच्या वाटेला जायचं नाही, जर माझ्या मुलांच्या आणि माझ्या नवऱ्याच्या वाटेला गेला तर तुझी हीच अवस्था करून ठेवेन, कळलं. आणि माझ्या जवळ येण्याची हिंमत पण दाखवायची नाही. मंडळी आनंदी आता खूप चिडलेली असते आणि हा विद्याधरला थोडासा धक्काच बसलाय, म्हणजे हिच्याकडे एवढी ताकद आली कुठून. हा विद्याधर आता उठून उभा राहतो आणि म्हणतो ही आता अशी नाही ऐकायची, हिला ना चांगलाच इंगा दाखवला पाहिजे. आणि मंडळी आता तो उठून उभा राहतो आणि इकडे तिकडे काहीतरी असं शोधायला सुरुवात करतो. आणि तेवढ्यात आता युगंधर मितालीला म्हणत असतो की मिताली काय झालं, आनंदी राहिली कुठं, अजून का आली नाही आहे, अजून तिची तयारी झाली नाही आहे का. तर मिताली म्हणते की नाही बाबा तसं नाही आहे, तिची तयारी तर सगळी झाली होती, पण माहीत नाही ती अजून का आली नाही आहे, थांबा मी बघून येते. आणि मंडळी आता मिताली आहे ना इकडे आनंदीला बघायला आलेली असते, शोधायला आलेली असते. तर हा विद्याधर आहे तो इकडे आता प्रचंड पिसळाला आहे. तर आनंदीने ज्या पद्धतीने त्याला झटका दिला आहे आणि उडवलं ना, त्याच्यामुळे तो म्हणतो की बघूया कधीपर्यंत तू हा दोरखंड सोडत नाहीस ना ते मीच बघतो. आणि आता तिथे शोधतो आणि त्याला तिथे एक जे तेलाची बॉटल सापडते. आणि आता आता विद्याधर म्हणतो की आता बघतो आनंदी किती वेळ तू ही रस्सी पकडून ठेवते ती. आणि आनंदीने जो दोरखंड पकडलेला ना त्या दोरखंडावरती तो तिच्या हातावरती ना सगळीकडे आता तेल तेल ओतून ठेवतो आणि म्हणतो की बघ आनंदी, तुझ्या हातावर मी आता तेल ओततोय, तेल बघू. हे तेल ओतल्यानंतर किती वेळ तू हा दोरखंड पकडून ठेवतेस ते आता मला बघायचंच आहे. आणि आता तो तिच्या हातावरती तिला ओततो आणि म्हणतो की एवढंच नाही, हातावरच नाही, आता मी तुझ्या पायावर पण ओतणार आहे. आणि आनंदीच्या त्या पायावर पण आता तो तेल होतो. आनंदी म्हणते काय करताय तुम्ही, लांब व्हा, दूर व्हा माझ्यापासून, जवळ येऊ नका. आणि पुन्हा आता तिच्या युगंधरला म्हणजे सॉरी विद्याधरला झटके देत असते, त्याला लांब जाण्याचा प्रयत्न करत असते. पण हा विद्याधर ऐकतो कसला, त्याने तिच्या हातांवर आणि पायांवर सगळीकडे तेल तेल ओतून ठेवलेलं असतं. आणि मंडळी आता तेवढ्यात आनंदीचे हात आहेत ना सरकायला सुरुवात झालेली असते. आणि जाता जाता हा आता विद्याधर म्हणतो की आनंदी आत्ता फक्त थोड्या मिनिटातच हा जो झुंबर आहे तर तुझ्या मानलेल्या सावत्र पोराच्या डोक्यात नाही पडला ना तर बघ, यातून तू वाचलीस, पण आज तुझा मुलगा नाही वाचणार आहे. आता आनंदी बिचारी घाबरली आहे आणि तो विद्याधर तिथून निघून जातो. आणि ही जीवाच्या आकांताने तिने तो दोरखंड पकडून ठेवला आहे. आणि हा सीन यांना बराच वेळ दाखवला आहे, तिचे बिचारीचे पाय सरकत असतात तरी ती स्वतःला कसं विसं सावरते. आणि मंडळी आता हा विद्याधर तिथून निघून गेला आहे आणि मिताली तिथे आली आहे. मिताली आनंदीला शोधायला येते, त्या रूमपर्यंत येते आणि सगळीकडे आता तिला आवाज देत असते, आनंदी आनंदी कुठे असतो गं, आणि मागच्या रूममध्ये आता आरती असते, पण तिला त्या गाण्यांचा इतका आवाज असतो ना की आरतीसुद्धा आतून आवाज देत असते, पण तो तिला ऐकायला जात नाही मितालीला. आणि ती आनंदीला शोधत शोधत आता आनंदीच्या रूमपर्यंत येते. आणि मंडळी आता ती आनंदीच्या रूममध्ये जाणार आणि तिच्यासमोर हे सगळं सत्य येणार तेवढ्यातच हा विद्याधर मागून आलाय आणि म्हणतोय मिताली, अगं तू इथं काय करतेस. मिताली म्हणते अरे काका, आनंदीला कुठे पाहिलंस का तू, आम्ही किती वेळ झालं तिला शोधते, ती सापडतच नाहीये. म्हणजे बघ ना आता तिला स्टेजवर सगळेजण तिची वाट बघतात, त्याच्यामुळे पूर्ण कार्यक्रम गोंधळला आहे आणि आनंदी कुठे भेटतच नाहीये. तू बघितलेस का कुठे तिला. तेवढ्यात आता म्हणतो की हो आनंदीला मी पाहिलं. काय झालं, ती तयार होऊन नक्कीच बाहेर येत होती आणि एका खिळ्यामध्ये तिची साडी अडकली आणि ती साडी एकदम टर दिशी फाटून गेली. आणि तिची बहीण आहे ना तिच्यासोबत, त्या दोघीजणी आतमध्ये ती साडी पुन्हा शिवण्याचा प्रयत्न करतात. तिचं झालं की येईल ती. त्यावर आता मिताली म्हणते अरे काका, पण ही गोष्ट तुम्हाला आधी का नाही सांगितलीस आणि आनंदीने हे मला का नाही सांगितलं.
थांब मी जाऊन बघते. आणि मितालीनं आता आतमध्ये पुन्हा जात असते आनंदीला बघायला. तेव्हा हा विद्याधर पुन्हा तिला थांबवतो आणि म्हणतो की अगं तू कशाला जाते आतमध्ये, मी आहे ना, मी सांगतो त्यांना. आणि बाहेर पृथ्वी बिचारा एकटा पडलाय, पूर्ण मीडियाने त्याला घेरलंय. आता त्याला तुझी गरज आहे, तू जा आणि त्याला सांभाळून घे. आता मिताली म्हणते की काका खरंच तू माझा निरोप देशील का, प्लीज जा आणि आनंदीला सांग की लवकरात लवकर बाहेर ये म्हणून. आता विद्याधर म्हणतो तू अजिबात काळजी करू नकोस, मी पटकन तुझा मेसेज देतो, तू जा बरं बाहेर. आणि मंडळी आता इथे मिताली जी आलेली असते ती बाहेर निघून जाते. आणि हा विद्याधर म्हणत असतो की आजचा कार्यक्रम कसा होतो ते मी बघतोच. आज त्या विद्याधरचा प्रोजेक्ट नाही तर आज त्याचाच कार्यक्रम करणार आहे मी. मंडळी इकडे आता धनश्री बाहेर उभी असते आणि हा विद्याधर येतो आणि तिच्या बाजूला जाऊन उभा राहतो. आणि आता तो बाकीची सगळी गंमत आहे ना ती बघत असतो, कारण सगळे मीडियावाले आता पृथ्वीला 1000 प्रश्न विचारत असतात की काय झालं, किती वेळ झाला, अहो बराच वेळ झाला आम्ही ते तात्काळात उभी राहिलोय, तुमची मॉडेल राहिली कुठे, अजून काय येत नाहीये. आणि सगळ्यांनाच आता तो प्रश्न पडला आहे. युगंधर सुद्धा म्हणत असतो की काय झालं काय, आनंदी राहिली कुठे. आता हा युगंधर एवढा वेळ तिथे टाइमपास करण्यापेक्षा आणि सगळ्यांना विचारत बसण्यापेक्षा सरळ आतमध्ये जायचं, कारण त्याला माहिती आहे एवढा मोठा कार्यक्रम म्हटल्यावर हा विद्याधर काही ना काहीतरी घोळ घालणारच. हा खरं तर अंदाज युगंधरला असायला हवा होता, पण तो तिथेच राहिला आणि सगळ्यांना विचारत असतो की आनंदी कुठे आहे, आनंदी कुठे आहे. आणि तेवढ्यात आता सगळेजण आहेत ना पृथ्वीला 1000 प्रश्न विचारत असतात. आणि मंडळी तेवढ्यात आता हा विद्याधर आहे स्टेजवर येतो आणि म्हणतो की थांबा थांबा, मी तुम्हा सगळ्यांना सांगतो काय झालं ते. काय ना आमचा थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झाला आहे आणि म्हणूनच आमची जी मॉडेल आहे ना तिला यायला थोडासा उशीर जाणार आहे. फक्त थोडा वेळ द्या, अगदी काही वेळातच आमची मॉडेल येईल. पण मी काय म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी आता आमच्या एका प्रोजेक्टला एवढा भरभरून साथ दिलात, प्रतिसाद दिलात. आपण एक काम करूया का, आपण तोपर्यंत आपल्या निंबाळकर फॅमिलीचा एक छान असा फोटो काढूया, फॅमिली फोटो. तर पृथ्वी पण म्हणतो की हो छान आयडिया आहे. आता सगळ्यांनाच वाटतं की आनंदी येईपर्यंत ॲटलिस्ट लोकांना तेवढंच एंटरटेनमेंट होईल. आणि हे सगळेजण फॅमिली फोटो काढण्यासाठी इकडे स्टेजवर आलेले असतात. तेवढ्यात हा विद्याधर म्हणतो की अरे तू तर मेन माणूस आहेस, पृथ्वीला म्हणतो. आणि पृथ्वीला आताच तो सगळ्यांच्या मध्ये सेंटरमध्ये घेऊन येतो. आता या सगळ्यांचे फोटोशूट्स वगैरे होतात. आणि तेवढ्यात पृथ्वी आता आणखीन काही गोष्टी आहेत ना स्वतःच्या जे प्रोडक्ट आहे त्याबद्दल माहिती देण्यासाठी पुढे आलेला असतो. आणि बरोबर तो झुंबर आहे ना पृथ्वीच्या अगदी डोक्याच्या वरती आलेला आहे. आणि हा विद्याधर मात्र तिथेच गोल 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 फिरत असतो. आणि तेवढ्यात युगंधरचं लक्ष आता त्या विद्याधरकडे गेलंय. आणि त्याच्या मनात आता कुठेतरी शंकेची पाळ चुकली आहे की काहीतरी गडबड आहे. आनंदी कधी असं करणार नाही. आणि तिनेच तर हा विद्याधरच्या प्रोजेक्टला एवढा सपोर्ट केलाय, ती अशी चूक करू शकत नाहीये. आणि त्याला कुठेतरी वाटतं की काहीतरी गडबड झाली आहे. आणि त्याला तर जेव्हा तो विद्याधरकडे पाहतो ना इकडे तिकडे, तर युगंधरला संशय आला ह्या गोष्टीचा की याने नक्कीच काहीतरी केलंय. तर मंडळी इकडे आता फॅमिलीचे सगळ्यांचे फोटोशूट सुरू झालेले असतात. वन बाय वन सगळ्यांचे फोटो काढले जातात. आणि पृथ्वी सगळ्या लोकांना एंटरटेन करत असतो. आणि तेवढा तिकडे दाखवलंय की आनंदी बिचारी तो झुंबर घेऊन पकडून तिचे पाय सरत असतात, हातातून रक्त वाहत असतं, सगळं रक्त खाली सांडलेलं असतं. बिचारीचे खूप खूप हाल झालेले दाखवलेत. विद्याधर आता इथे सगळ्यांच्या मागे येतो आणि म्हणतो की आता काही सेकंदातच आनंदीच्या हातातून तो झुंबर पडणार. किती वेळ ती पकडून ठेवणार आहे. आणि हा झुंबर एकदा का ह्या पृथ्वीच्या डोक्यात पडला की एकदा का ही युगंधर फॅमिली कायमची संपून जाईल. आता त्याने सगळ्यांनाच मारण्याचा खरं तर हा कट केलेला असतो. मंडळी इकडे आता आनंदी मात्र जोरजोरात ओरडत असते की मालक सर, मालक सर, आरती ताई तू कुठे राहिली सगळं. आणि ती सगळ्यांना आवाज देत असते, पण तिचा आवाज कोणापर्यंतच पोहोचत नाही आहे, कारण तिचे हात पूर्ण रक्ताळलेले असतात. आणि तिलाही माहीत असतं की आता आपल्या हातातून हा झुंबर सुटणार आहे. आणि ती खूप जोरात जोरात ओरडते. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं की आनंदीच्या हातातून तो झुंबरची रशी आहे ना सुटते आणि जोरात असा आवाज होतो. पण मंडळी आता इथे खूप मोठा ट्विस्ट येणार आहे, कारण तो झुंबर आनंदीच्या हातातून सुटला असला तरी आता युगंधर येऊन सगळं काही सावरणार आहे.